नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिरा एज्युकेशन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 12वी अकाउंट विषयामधला पहिला चॅप्टर पार्टनरशिप फायनल अकाउंट पाहतोय। त्यातील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 4 पाहतोय। त्याच्यात नंबर 4 काय ते पाहूत आपण। त्याच्या आधी पहिला आणि दुसरा तिसरा पाहिलेला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मधला आता चौथा पाहिजे आज। काय म्हणते चौथा, फॉर द फॉलोइंग ट्राय बॅलन्स ऑफ मिस मीरा अँड माधव, प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट फॉर द इयर इंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डे। मीरा आणि माधव नावाचे दोन पार्टनर्स आहेत तिथं, त्यांचे हे फायनल अकाउंट आपल्याला काढायचे आहे। आता ते ट्राय बॅलन्स दिलेले आहे, डेबिट आणि क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे, म्हणजे ट्राय बॅलन्स डेबिट आणि क्रेडिट। आता आपण हे कुठे कुठे जाते पाहू। स्टॉक तुम्हाला माहिती आहे कुठे जातं, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जातं। डेटर्स बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जातं। बिल्स रिसिवेबल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जातं। परचेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला। रिटर्न्स, आता नुसतं नाव रिटर्न्स आलेलं आहे, मग रिटर्न्स हे काय, हे रिटर्न्स आहेत सेल्समधून लेस होतात। लेस फ्रॉम सेल्स, हां असं पण येऊ शकतो। सेल्स रिटर्न नुसता शब्द आला तर तुम्ही गोंधळून नको जाऊ। डेबिट साईडला आले तर सेल्समधून लेस होतात। तर कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड दिले, दोन दिलेले आहेत, खाली दोन दिले आहेत। कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जातात आणि कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातात। मोटर व्हेकल तुमचं बॅलन्स शीटच्या ॲसेट्सला जातात। जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला जातात। एक्सपोर्ट ड्युटी हे पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला। ॲडव्हर्टाइजमेंट हे ह्याला स्टार करा, ह्याला हिडन ॲडजस्टमेंट म्हणतात। फॉर 3 इयर्स फ्रॉम 1/10/2018 हे ॲडव्हर्टाइजमेंट हिडन ॲडजस्टमेंट आहे, म्हणजे हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातं। प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला। ड्रॉविंग्स पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या ड्रॉविंगला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला। लीज होल्ड प्रिमायसेस हे तुमचं ॲसेट्स आहे, मग हे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जातं। कॅश ॲट बँक बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जातं आणि हे पण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जातं। फर्निचर हे अशा प्रकारे आपली ट्राय बॅलन्सची डेबिट साईड झाली। आता क्रेडिट साईड बँक ओव्हरड्राफ्ट, बँकेकडून तुम्ही पैसे घेतले ते काय जातं, देणे, तुमचं देणं असल्यावर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला। बिल्स पेबल हे पण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला। क्रेडिटर्स हे पण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला। सेल्स माल विकलाय तुम्ही तर हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जातं। आउटस्टँडिंग रेंट देणे तुम्हाला रेंट तर कोणाच तरी रेंट, मग बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला। अनपेड वेजेस हेच आउटस्टँडिंग वेजेस असंच बनले जातं त्याला, दुसरं नाव अनपेड वेजेस दिलेले बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला। कॅपिटल पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला। परचेस रिटर्न हे लेस फ्रॉम परचेस होतो, लेस फ्रॉम परचेसेस, परचेसमधून लेस करायचे। आता हे परचेसला तुम्ही स्टार करा आणि सेल्सला पण तुम्ही स्टार करा, कारण सेल्सला रिटर्न आपल्याला हे करायचे, लेस करायचे आणि परचेसमधून परचेस रिटर्न लेस करायचे। त्यामुळे तीन लाईन सोडायचे तिथं। आता क्लोजिंग स्टॉक आहे, ॲडजस्टमेंट पाहतो। क्लोजिंग स्टॉक फर्स्ट इफेक्ट होतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्लोजिंग क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट होतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला। आलं लक्षात? बाय क्लोजिंग स्टॉक 38,000 आणि ॲसेटला नुसतं क्लोजिंग स्टॉक म्हणून 30। तर प्रोव्हाइडेड प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स म्हणजे हे आरडीडी म्हणजे डेटर्सला तुम्ही स्टार करा, डेटर्सवर स्टार करा, त्याच्यामधून लेस होतात 2,000 आणि नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला न्यू आरडीडी म्हणून लिहितो आपण याला। आता
क्रिएट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. अजून एक डेटर्सवर म्हणून त्याला 2 स्टार करा डेटर्सला. तर ह्याच्यातून डिस्काउंट देतोय आपण, डिस्काउंट देतोय त्यांना, तर 3% डिस्काउंट देते. मग जे उरलेली रक्कम आहे 80,500 मधून 2,000 लेस केली, त्याच्यातून पुन्हा उरलेल्या रकमेवर ते म्हणजे 78,500 वर 3% काढायचे. हे पहिला इफेक्ट डेटर्समधून लेस करायचे. आणि जे उरलेले मग दुसरा इफेक्ट काय होतो, जे रक्कम येते ते रक्कम लेस करून आउटरला लिहायचे डेटर्समध्ये. आणि दुसरा इफेक्ट काय होतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातो. मग त्याला 2 स्टार केले आपण डेटर्सला. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला काय लिहितो, टू डिस्काउंट ऑन डेटर्स. जे आपण 3% अमाऊंट येते ते अमाऊंट लिहून टाकायची. द व्हॅल्यू ऑफ लीज होल्ड प्रीमायसेस ऑन 31 मार्च 2019. आता प्रीमायसेसची लीज होल्ड प्रीमायसेसची व्हॅल्यू सध्याची किती आहे, 1 लाख. आणि पहिलेची 2018 मध्ये किती होते, म्हणजे चालू इयरमध्ये आहे 1 लाख रुपये. पहिलेची किती आहे त्याची 1,10,000. मग 1,10,000 मधून 1 लाख लेस केली तर किती होतं आपले, 1,10,000 मधून 1 लाख आपण लेस केली ही, तर 10,000 राहतात. ह्याला काय म्हणतात, डिप्रिशिएशन म्हणतात. ह्याला काय म्हणतात, डिप्रिशिएशन. लेस करायचे आणि ते हे अमाऊंट लीज होल्ड प्रीमायसेस प्रॉफिट. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डिप्रिशिएशन ऑन लीज होल्ड प्रीमायसेस. नंतरचे काय, ह्याला लीज होल्ड प्रीमायसेसला स्टार करा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी 500 रुपये. आउटस्टँडिंग ह्याच्यावर आउटस्टँडिंग देणे म्हणजे अनपेड आहे. हे अनपेड प्रिंटिंग अँड स्टेशनरीला तुम्ही स्टार करा. अशा प्रकारे आपली हे झाले, आपण टिक मार्क करून घेतलेले. आता त्यानंतर आपण 1 बाय 1 सॉल्व करायचे. तर अशा प्रकारे आता मी 1 बाय 1 फॉर्मॅट बनवून घेतलेला आहे, त्याचं आपण पोस्टिंग करून. आता बघा स्टॉक आहे, फर्स्टच स्टॉक आहे. स्टॉक कुठे जातो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. तर लिहा मग टू ओपनिंग स्टॉक. त्याला काय लिहितो आपण, टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक. त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे, त्याच्यामुळं आउटरला लिहून टाकायचे अमाऊंट. पुन्हा डेटर्सचे. डेटर्स कुठे जातं, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. डेटर्स त्याच्यावर 2 ॲडजस्टमेंट आहेत, 5 लाईन सोडायच्या. 2 लिहायची गरज नाही. तर किती आहे, 80,500. 5 लाईन सोडा त्याच्यावरती, म्हणजे इथपर्यंत मी जागा सोडतो. पुन्हा नंतर काय, बिल्स रिसिवेबल. मग बिल्स रिसिवेबल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. बिल्स रिसिवेबल किती आहे, 10,000. 10,000 तुम्ही आउटरला, ह्याच्यावर ॲडजस्टमेंट नसल्यामुळे आउटरला लिहून टाकायचे. पुन्हा नंतर आहे परचेसेस. परचेसेस आहे पण ते कुठे जातं, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू परचेसेस किती आहे, 2,08,500. 2,08,500. आता इथं काय करायचं, इथं लेस परचेस रिटर्न करा. परचेस रिटर्न जे अमाऊंट आली ते अमाऊंट लिहायची आणि आउटरला हे लेस करायचे आणि आउटरला लिहायची. ज्यावेळेस परचेस रिटर्न येतात त्यावेळेस. आता रिटर्न्स आहे. रिटर्न्स म्हणजे काय, इथं बाय सेल्स लिहा, त्याच्यामधून लेस करा रिटर्न्स. इथं रिटर्न्स दिले, रिटर्न्स लेस करा. किती आहेत, 1,000 लेस करा. मग सेल्समधून ज्यावेळेस अमाऊंट आली त्यावेळेस लेस करायचं. समजलं. आता कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जातं. टू कॅरेज इनवर्ड किती अमाऊंट, 3,000. 3,000 तुम्ही लिहा. कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू कॅरेज आउटवर्ड
4,500 आहे. मोटर व्हेकल ॲसेट्स आहे, त्याच्यामुळं ॲसेट्सला लिहा. मोटर व्हेकल किती आहे आता? मोटर व्हेकल 55,000. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे का? नाही. त्या स्टार केले का? नाही. त्याच्यामुळं आउटरला लिहून टाका. जनरल एक्सपेन्सेस तुमचं छोटा मोठा खर्च आहे, म्हणजे जनरल एक्सपेन्सेस म्हणजे कुठे जातं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. किती? 1,800 रुपये. एक्सपोर्ट ड्युटी इथं जातं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू एक्सपोर्ट ड्युटी किती अमाऊंट आहे? 900 रुपये. ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या तुमचा एक्सपेन्सेस आहे, ॲडव्हर्टाइजमेंट केली तुम्ही. कंसातल्या फॉर 3 years फ्रॉम 1/10/2018 आपण किती दिलेत पैसे? 4,800. याच्यावर हिडन ॲडजस्टमेंट असल्यामुळे 4,800 तुम्ही आउटर इनरला लिहा. प्रिंटिंग अँड स्टेशनरी याला 2-3 लाईन सोडा. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी आलं लक्षात? टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. ह्याच्यावर पण ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंगची, त्यामुळे इनरला लिहा अमाऊंट. तर ड्रायव्हिंग्स पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला जाते कधी पण. टू ड्रायव्हिंग्स. टू ड्रायव्हिंग्स किती? 3,500 मीराचे आणि 2,000. 3,500 आणि 2,000 माधवची. ओके. लीज होल्ड प्रेमायसेस तुमचं ॲसेट्स आहे. लिहा मग लीज होल्ड प्रेमायसेस. $1,10,000 ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे 1,10,000 इनरला आहे. कॅश ॲट बँक ह्याला 3 लाईन सोडा. कॅश ॲट बँक किती आहे? 45,000. 45,000 तुम्ही इनरला आउटरला लिहा. फर्निचर ₹8,300. आता ही झाली डेबिट साईड ट्रायल बॅलन्सची. आता क्रेडिट साईड. आता थोडीशी जागा लिहा इथं. कॅपिटल म्हणून लिहिलं चालतं. कॅपिटल कोण आहे? महादेव. मीरा आणि महादेव. मीरा थोडीशी जागा सोडा म्हणून महादेव. त्यांचं कॅपिटल लिहायचं नाही इथं, अमाऊंट लिहायचे नाहीत. आलं लक्षात? तर बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी साईडला जातं. बँक ओव्हरड्राफ्ट 5,000. बिल्स पेबल 12,500. लिहा मग इथंच. बिल्स पेबल 12,500. क्रेडिटर 68,000. 68,000. सेल्स आहे तर सेल्समधून लेस करा 1,000. सेल्स 3,25,000. 3,25,000 लेस केले तर ही आलेली रक्कम किती येते? 3,24,000. आलं लक्षात? आउटस्टँडिंग रेंट दे नाही तुमचं. मग कुठं जातं आउटस्टँडिंग रेंट? लायबिलिटी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला किती आहे? 2,000. लिहा मग 2,000.
अनपेड वेजेस, अनपेड वेजेस देणे 1500. कॅपिटल कुठे जातं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओके, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती आहे, 75,000. 75,000 लिहा मग, 75,000. परचेस रिटर्न 1,000 लेस करायचे, परचेस मधून 1,000 लेस करायचं. किती राहतात बघा, 2,08,500 मधून 1,000 लेस केलेत आपण, तर किती राहते अमाऊंट, 2,07,500. 2,07,500 अशा प्रकारे आपली हे टोटल आली. हे आपण ट्राय बॅलन्स पोस्टिंग केलं. आता ॲडजस्टमेंट कशात बघायचं. तर पहिली ॲडजस्टमेंट बाय क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹32,000 म्हणजे 32,000. मग कुठे जाणार बघा, पहिला इफेक्ट बाय क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बाय क्लोजिंग स्टॉक किती, 32,000 लिहा मग, 32,000. दुसरा इफेक्ट कुठे जातो, ॲसेट्स आहे आपलं, म्हणजे ॲसेट साईडला जाणार, क्लोजिंग स्टॉक 32,000. आलं लक्षात. पुन्हा नंतर आहे प्रोव्हाइड प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स, त्याला काय म्हणतात, RDD म्हणतात, लक्षात ठेवा. लेस डेटर्समधून लेस करतो आपण, लेस RDD किती आहे, 2,000 रुपये. लेस करा मग 2,000 रुपये. तर 500ला 500 इथं 2 गेले 78,500. ओके, मग आता ही इथं बॅड डेप्स आहेत का, नाही. मग ह्याला काय लिहायचं, टू न्यू RDD किती, सॉरी इथं थोडीशी जागा सोडा, प्रिंटिंग अँड स्टेशनरीला जागा सोडा. टू न्यू RDD किती आली आपली, 2,000 रुपये. इथं ओल्ड RDD बी नाही ना, न्यू ओल्ड बॅड डेप्स पण नाही, त्याच्यामुळे न्यू RDD 2,000 रुपये आपण देऊन टाकले. दुसरे ॲडजस्टमेंटचा इफेक्ट, दुसरा इफेक्ट RDD लेस केली डेटर्समधून. आता काय आहे, तिसरी ॲडजस्टमेंट, क्रिएट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. डेटर्सला डिस्काउंट द्यायचे 3%, डेटर्सवर डिस्काउंट द्यायचे 3%. मग करा मग आता, लेस डिस्काउंट ऑन डेटर्स, डिस्काउंट किती, 78,500 @3% लिहा. 78,500 इंटू 3 डिवाइड बाय 100. ही 0 गेला, ही 0 गेला, ही 0 गेला, ही 0 गेला. 785 गुणिले 3 करा, तर किती द्या बघा, 3 5 5 त्रिक 15. ओके, हातच्याला 1, 8 त्रिक 24, 24 आणि 1 25ला 5, हातच्याला 2, 7 त्रिक 21 आणि 2 23, म्हणजे किती आली, 2,355. लेस करा मग, 78,500 मधून 2,355. 5 सॉरी 9 राहतात, 9 4 इथं 4 इथं 1 3 4 इथं 4 राहतात, 4 मधून 3 गेले 1.
76,145. आता याचा दुसरा इफेक्ट कुठं होतो बघा, डिस्काउंटचा इथंच होतो. टू डिस्काउंट ऑन डेटर्स, टू डिस्काउंट ऑन डेटर्स किती आली अमाऊंट, 2,355 रुपीज, 2,355 रुपये. हे तुमची दुसरा इफेक्ट झाला. आता 4 नंबरची आहे बघा, व्हॅल्यूड ऑफ लीज्ड होल्ड प्रिमायसेस ऑन 31 मार्च 2019. सध्याच्या याला व्हॅल्यू आहे 1,00,000 रुपये आणि तुमची पहिल्याची किती आहे, 1,10,000 रुपये. आलं लक्षात. तर मग काय होणार, व्हॅल्यू तुमची लिहायचं, मग लिहा. बुक व्हॅल्यू किती आहे तुमची, 1,10,000. बुक व्हॅल्यू किती आहे तुमची, 1,10,000. याला बघा बुक व्हॅल्यू लेस आता सध्याची व्हॅल्यू किती आहे, प्रेझेंट व्हॅल्यू 1,00,000. मग याला लिहा प्रेझेंट व्हॅल्यू. तर किती, 10,000 लेस झाले सध्याला. तर आता सध्याची व्हॅल्यू किती, 1,00,000 रुपये. बरोबर, 1,00,000 रुपये तुम्ही इथं लिहा. ह्याला नाव द्या टू डिप्रिशिएशन. लेस करा, टू डिप्रिशिएशन लिहा इथं, लेस डिप्रिशिएशन. ह्याला नाही तर मग ह्याचा पहिला इफेक्ट झाला. दुसरा इफेक्ट कुठे जाणार, टू डिप्रिशिएशन ऑन लीज होल्ड प्रिमायसेस. ऑन लीज होल्ड प्रिमायसेस किती आहे, 10,000. डिप्रिशिएशन ऑन लीज होल्ड प्रिमायसेस 10,000 रुपये. आलं लक्षात. आता 5वी आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी 500 रुपये. तुम्हाला दे नाही, मग इथं ऍड करा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किती आहे, हे 500 रुपये. 500 तर 1200, 1,700 रुपये. ओके. ह्याचा दुसरा इफेक्ट कुठं होतो, देणं असल्यामुळे लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑन प्रिमायसेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी, सॉरी, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लिहा, त्याच्या खाली लिहा प्रिमायसेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 500 रुपये झाले. हे तुमचे झाले ऍडजस्टमेंट. आता एक ऍडजस्टमेंट आहे बघा, ह्याला नोट तयार करूत आपण ॲडव्हर्टाइजमेंटची. बघा लक्ष घ्या, वर्किंग नोट 1 म्हणून लिहा इथं. वर्किंग नोट 1 लिहितो मी इथं, लिहितो थोड्या जागा असल्यामुळे मी इथंच लिहून ठेवतो. प्रीपेड ॲडव्हान्स ॲडव्हर्टाइजमेंट किती महिन्याची, किती वर्षाचे, 3 वर्षाचे. 3 वर्षामध्ये 1 इयरमध्ये किती महिने राहतात, 12. 3 वर्षामध्ये किती राहतात, 36 महिने झाले 3 वर्षाचे. मग लिहा मग ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर्स. ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर्स फ्रॉम कुठून आहे, 1/10/2018 पासून आहे. किती रुपीज आहे, रुपीज 4,800 आहे का, 4,800. मग 1 इयरला किती, 1 इयरमध्ये किती मंथ राहतात, 12 मंथ. ओके. तर 3 इयरला किती मंथ राहतात, 36 मंथ. असे आपण काढायचे. मग आता 1 ऑक्टोबर 2018 टू, आता बघा 1 ऑक्टोबर आहे, 1/10/2018 म्हणजे
1 ऑक्टोबर 2018ला आपण दिलेले आहे, ॲडव्हर्टाइजमेंट केलेली टू 31 मार्च 2019. किती महिने होतात बघा, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. तर 6 महिने आहे. 6 महिने चालू इयरमध्ये, करंट इयरमध्ये 6 महिन्याचे, 6 मंथ्स आहे. आपली किती आहे प्रीपेड, आपण किती 6 मंथचे अगोदर चालू महिन्याचे दिलेले आहे, त्याच्यानंतर 3 इयरचे आपण हे केलेले दिलेले अगोदर. मग चालू महिन्याची त्याच्यामध्ये आहे ॲड 6 महिन्याची. मग तुम्ही कसं करणार, 36 मधून 6 गेले किती राहतात, प्रीपेड किती केले आपण, 30 महिन्याचे पहिलं पे केले. किती केले, 30 महिन्याचे पहिलं पे केले. प्रीपेड ॲडव्हान्स किती दिले, 30 महिन्यासाठी ॲडव्हान्स दिले प्रीपेड. आपल्याला माहिती नाही 30 महिन्यासाठी किती दिले, ते काढायचे आपल्याला. ओके, तर मग आता बघा प्रीपेड, आता लिहा प्रीपेड किंवा ॲडव्हान्स ॲडव्हर्टाइजमेंट, प्रीपेड किंवा ॲडव्हान्स ॲडव्हर्टाइजमेंट किती महिन्याची काढायची आहे, 8,000वर 8,000 4,800 गुणिले 30 महिन्याची काढायची आपल्याला. किती महिन्यापैकी, 36 महिन्यापैकी. मग बघा याला भाग जातो का बघा, 6 30, 6 36. आता बघा ह्याला जातो का भाग बघा, 6 6 36 48 म्हणजे 800 रुपये. 800 गुणिले 5, 0 0 8 पंचेन 40. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला किती महिन्याची भेटली, 30 महिन्याची किती भेटली, 4,000 रुपये. किती, 4,000 रुपये. अशा प्रकारे ॲडव्हान्स पे किती केलेत तुम्ही, ॲडव्हर्टाइजमेंटचे 4,000 रुपये पे केलेत. किती महिन्यासाठी, 30 महिन्यासाठी. मग लिहा मग तुम्ही इथं कुठे गेलं, इथं ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये टू प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट कंसात लिहा 30 मंथ, 30 महिने, 4,000 रुपये लेस करायचे आपल्याला. अगोदर पे केलेले 4,000 रुपये. टू नका लिहा, लेस करा. इथं लेसचं चिन्ह टाकले. 4,800 मधून 4,000 गेले, किती 800 राहतात तुमचे. आता ही तुमचं काय ॲसेट्स आहे, ॲसेट्स आहे. अगोदर पे केलेत म्हणजे तुमचे काय ॲसेट्स आहे. ॲसेट्स साईडला लिहा. प्रीपेड किंवा ॲडव्हान्स ॲडव्हर्टाइजमेंट लिहू शकता. ₹4,000. अशा प्रकारे तुमच्या ॲडजस्टमेंट संपलेले आहेत. आता आपण 1 बाय 1 क्लोज करू, टॅली करायला जाऊ. आता बघा कोणती मोठी इथे, 3,24,000 आणि 32,000. किती येते टोटल, 3 लाख. ह्याचं टोटल किती येते, 3,56,000 रुपये. 3,56,000 रुपये. बघा हे शून्य, ही शून्य, ही शून्य, जसे तसे. 4 आणि 2 6, 3 आणि 2 5, 3,03,000, 3,56,000. आता ह्याची टोटल बघा किती होते, 2,07,500. 25 आणि 7 32, 32 आणि 3 35, वरचे 500 म्हणजे 2,35,500. 2,35,500. कोणती मोठी आहे, 3,56,000. लिहा दोन्ही साईडला 3,56,000. 3,56,000, 3,56,000. ओके. आता 3,56,000 मधून 2,35,500, 3,56,000 वजा 2,35,500. तर किती द्या बघा, 0 0 1 घेतला,
10 झाले, 5, 5मधून 5 गेले 0, 5मधून 3 गेले 2, 1मधून म्हणजे 1,20,500 आले बघा. 1,20,500 तुमचे. ह्याला नाव द्या, आपण फाइंड केले 1,20,500ला. ह्याला काय म्हणतात? टू ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट काय नाव देतो आपण? CD कॅरेट डाऊन. टू ग्रॉस प्रॉफिट CD. ओके, ह्याला नाव दिलं. आता ही ट्रान्सफर होऊन कुठे जातो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. बाय ग्रॉस प्रॉफिट BD ब्रॉट डाऊन 1,20,500 रुपये. आता ही अमाऊंट टोटल करा. डेबिट साईडची किती ते बघा. 10,000, 10 4 14, 14 4 18, 18 ने 19, 19,000 वरचे झाले. 500 आणि 800 1300, 1300 आणि 19 900, 13 आणि 900 22, 22 आणि 8 3,000, 3,007, 3,700 आणि हे 4,000 म्हणजे 24,000. हे वरचे 55. ओके, हे इथे इकडे 24,055 रुपये. आणि हे आहे इकडे मोठे म्हणजे 1,20,500. दोन्ही साईडला मोठी असल्यामुळे दोन्ही साईडला लिहा. 1,20,500. ओके, इथं वरती लिहिले, इथं खाली लिहा, कारण मला टू नेट प्रॉफिट लिहायचे इथं. मग हे 1,20,500 मधून 24,000 लेस करा. तर 24,000 हे 500 ना, सॉरी, 1,20,500 24,055 5,05,000. 4 6 इथलं इथं गेलं 6 आणि 96,455. आता रेशो काही दिले का? रेशो नाही दिलेला. रेशो कुठं असतो? इथं असतो. इथं तर असतो नाही, ॲडजस्टमेंटमध्ये असतो. इथं तर रेशो काही नाही दिला, म्हणजे 50-50% आपल्याला दोघाला पण द्यायचे. ह्याला द्या टू नेट प्रॉफिट CD. टू नेट प्रॉफिट CD. आता मीरा आणि महादेव इथे 96,455 गुणिले 1/2 करा. आणि महादेव 96,455 गुणिले 1/2 करा. म्हणजे किती ते बघा. अमाऊंट भागिले 2 केलं तर ही वरचा 55 आहे म्हणजे पॉईंटमध्ये येणार आहे. तर तुम्ही काय करा, 96,454 करा आणि एक एक्स्ट्रा असलेला त्याला ह्याला द्या. कुणाला तरी, महादेवला तर एक्स्ट्रा एक किंवा मीराला तर द्या, काही हे होत नाही. तर बघा, भागिले 2 करा. 4 8 2 2 2 येतं. 48,222. मग मीराला द्या 48,223 द्या आणि महादेवला द्या 48,222. बघा, याची टोटल कॉल केली तर एवढीच येते, 96,454 येते. लक्षात घ्यायचं टोटल. मग हे लिहा आता तुम्ही.
बाय नेट प्रॉफिट सी डी होती बी डी इथे येतं बाय नेट प्रॉफिट ब्रॉट डाऊन किती 48,223 आणि 48,222 आता इकडली छोटी आहे आता इकडली मोठीच येणार रक्कम किती मी मग करा मग याची टोटल किती होते बघा 1,75,000 मध्ये 1,23,222 23,222 हे पण 1,23,000 येणार 1,23,223 इकडे पण तेच अमाऊंट लिहा 1,23,223 1,23,222 2,000 गेली किती राहतात 1,21,000 ओके 1,21,222 1,21,222 ही 3,500 गेले ह्याच्यात तर 1,19,723 1,19,723 राहतात ह्याला द्या टू बॅलन्स कॅरीड डाऊन इथं ब्रॉड डाऊन आहे इथं कॅरीड डाऊन मग हे मीराचे लिहा तुम्ही मीराचे कॅपिटल आणि महादेवचं कॅपिटल लिहा मीराचं किती आहे 1,19,723 1,23,222 ऍड करा तर बघा 5 4 9 2 12 1 हा चला 1 आणि 2 आणि 5 आणि 2 1,52,954 येतं 2,52,954 येते याची रक्कम ऍड करा ऍड केल्यानंतर तुमचे हे टोटल टॅली करा आणि इकडे पण टोटल टॅली करा किती येते बघा 3,30,445 3,30,445 इकडे पण 3,30,445 अशा प्रकारे तुमचे हे टॅली होतं अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम सॉल्व होतो जर तुम्हाला याची स्क्रीनशॉट काढून घ्यायची असली तर मी स्टॉप करतो इथं थोडंसं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता या पेजेसची स्टॉप करून आणि ह्या पण पेजेसची तुम्ही स्टॉप करून स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम झाला आहे जर तुम्हाला आवडला असला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कोणी मित्र असला तर त्याला शेअर करा मी आता इथंच थांबतो धन्यवाद